नमस्कार दोस्तों, मी संदीप जर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोजन पुण्यातला. जसं की आपण एक व्हिडिओ बघितलं की त्यामध्ये आपण एक प्रोडक्टचं आपण अनबॉक्सिंग करत होतो. ती प्रोडक्ट कोणती होती? ती प्रोडक्ट होती मॅक्सअपची जी आता जे लोक वेट करत होतात की आपल्याला पाहिजे 8/128 मध्ये, ते फायनली मॅक्सअपने लॉन्च केलं आहे. आणि ते मॉडेल आहे की आपल्या समोर आहे. म्हणजे 8/128 मध्ये आपली जे रिक्वायरमेंट होती मॅक्सअपने फुलफिल केली आहे. आणि हे जे मॉडेल आहे ते कोणता मॉडेल आहे, यासमध्ये काय असा स्पेसिफिकेशन्स आहे, काय डिफरन्स त्याने लॉन्च केला आहे, हे सगळे आज आपण पाहणार याच व्हिडिओमध्ये. आणि याचं अगोदर आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवली आहे, ते आपण पाहू शकता की याच्यासोबत आपल्याला काय काय इक्विपमेंट्स वगैरे भेटतं आणि काय याचा बेनिफिट आहे. आपण आज पाहूया की मॅक्सअप ही आपली नवीन सिरीज लॉन्च केली आहे, त्याचमध्ये वेगळा फीचर्स काय दिला आहे, स्पेसिफिकेशन काय आहे, अँड्रॉइड कोणता आहे, ते आज सगळं आपण क्लिअर करूया. लेट्स स्टार्ट करूया. मी संदीप दिवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोजन पुण्यातला. इथे आपण आहोत महाराष्ट्रात पुण्यात मोहम्मदवाडीमध्ये, जिथे आपले स्मार्ट इन्फोविजनची ब्रांच आहे. आपण स्वतः येऊ शकतो किंवा जर काय आपल्याला विजिट करायचं आहे तर आपण इथे येऊन आपले जे डाऊट्स आहे ते आपण प्रॉपरली क्लिअर करू शकतो. आता यासमध्ये इथे आपल्याकडे जेवढे ब्रँड्स तुम्हाला पाहिजे ते सगळं ब्रँड आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणताही डिजिटल बोर्ड असू द्या, बेंचमार्क, मॅक्सअप, वोटा किंवा कोणताही ब्रँड असू द्या, किंवा जे आपल्या समोर पाहतात ते रेकॉर्डिंगसाठी आपण यूज करतो बेंचमार्कचा 4K पेडिएट कॅमेरा, आणि माईक आहे सेनायझरची. यासमध्ये आपली व्हॉइस क्वालिटी आपल्याला भेटतं. अजून जे स्टुडिओ सेटअप आहे आपले महाराष्ट्रात पुण्यातलं, आपण येऊन इथे फायनली व्हिजिट करू शकता आणि जे आपले डाऊट आहेत ते पण आपण क्लिअर करू शकता. विदाउट इंटरप्शन आपण लेट स्टार्ट करूया. आपण पाहूया मॅक्सअपच्या न्यू सिरीज कसा आहे आणि काय आहे. इथे आपण पाहतात की हे जे आपण सिरीज पाहतात, हा मॅक्सअपच्या नवीन सिरीज आहे. आता जे मॅक्सअप ब्रँड ज्यांना आवडतात आहे, जे लोक प्रिफर करतात ओनली मॅक्सअपला, त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे. आता मॅक्सअपने जे नवीन लॉन्च केलं आहे त्याचमध्ये काय आणि याच्या सिरीजचं नाव काय आहे, ते सिरीजच्या पहिला नाव आहे ते E2 होता, त्यांनी अपडेट केला आहे. म्हणजे त्याचमध्ये आपल्याला E7521 होता, त्याचमध्ये जे हे नवीन अपडेट केलं आहे त्याने जे सिरीज लॉन्च केली आहे ती आहे E7521C सिरीज. आता यासमध्ये आपल्याला बघायला भेटेल की सगळं जे आहे ते आपल्याला प्रॉपरली भेटतं. म्हणजे जे आपण टच पॅड, टच HDMI केबल वगैरे, USB वगैरे जसंच आपले आहे फीचर्स मॅक्सअपमध्ये ते आपल्याला भेटतं. त्यानंतर ज्यासमध्ये आपल्याला पाहतात की हे जे मेनूज वगैरे आहे आपल्याला 3 ठिकाणी भेटतं. म्हणजे आपण सेंटरमध्ये राहू किंवा लेफ्ट किंवा राईटमध्ये राहू, आपण 3 ठिकाणी आपल्याला भेटतं. आणि याचं आपण पाहतात की हे सगळं इथे यूट्यूब, फेसबुक वगैरे जे काय आहे, नोट, मॅक्सअप, क्लास वगैरे दिला आहे, फाइंडर्स वगैरे दिला आहे. आणि ते आपण हा याचा होम पेज आहे. आपण स्वतः पण पाहू शकता, इथे पण दिलं आहे की म्हणजे आपण एक प्रॉपरली कसं सेटिंग्स वगैरे आपण पाहू शकता वरतीच. आणि ब्राईटनेस वगैरे पण आपण इथनंच कमी जास्त करू शकता इझी. साऊंड वगैरे पण इथेच आहे, आपण नॉर्मली ॲडजस्ट करू शकता आपल्यासोबत. यामध्ये स्पीकर पण दिला आहे, ते आपण क्वालिटी वगैरे आपण पाहू शकता. त्यानंतर इथे आपण पाहतात जे सेटिंग पाहिजे आपल्याला ते सेटिंगमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे डिस्प्ले पाहिजे, इनपुट आउटपुट, ही सेटिंग आपल्याला पाहिजे ते आपण इथे पाहू शकता इझी. ते स्टेप बाय स्टेप आपण पाहूया एकदा. आता इथे आपल्याला इंटरनेट जर वापरायचं आहे ते आपण इंटरनेट वगैरे पण इझिली कॉल करू शकता. आपले जे आहे इथरनेट वगैरे ते पण आपण कनेक्ट करू शकता इझी. म्हणजे जे आपण लॅन केबल आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, ते आपण कनेक्ट करू शकतो. इथे वायफाय पण आहे, ते आपण वायफाय सोबत आपण इथे टाकून स्वतः पण वायफाय कनेक्ट करू शकता. याच्यासोबत आपल्याला डोंगल्स वगैरे पण भेटतात, ते आपण इथे इन्सर्ट केलं आहे. आणि तुम्ही स्वतः पाहतात की म्हणजे त्याने ऑटोमॅटिकली कनेक्ट केलं आहे. म्हणजे की आपण फक्त पासवर्ड टाकायचा आणि ते ऑटोमॅटिकली आपला कनेक्ट होऊन जाईल. म्हणजे यासमध्ये कुठे आपल्याला काय करायची गरज नाही. अँड इथे आपण स्वतः पाहतात की म्हणजे याचं जे डिस्प्ले क्वालिटी आहे ते स्वतः तुम्ही पाहू शकता की यासमध्ये आपल्याला लॉग इन वगैरे करावं लागतं एक प्रॉपर वेमध्ये. अँड
इथे आपण पाहतात की बॅक स्पेस दिला आहे, म्हणजे जे आपण प्रॉपरली रन वगैरे करत होतात ते आपण इथे पाहू शकता. त्यानंतर आहे होम पेज, म्हणजे हा आपला होम पेज आहे. इथे आपण टाईम वगैरे प्रॉपरली पाहू शकता. जे काय आहे ते आपण हा आपला होम पेज आहे. त्यानंतर बॅक स्पेस आहे, याचमध्ये जे आपण विंडोज वगैरे काय बॅकएंडमध्ये आपण काय रन केले आहे ते आपण प्रॉपरली पाहू शकतो. त्यानंतर आहे इथे फाइंडर्स, जे काय आपण फाईल वगैरे फोल्डर वगैरे आपण ठेवते आहे, PDF इमेजेस जे काय आहे ते आपण इथे सेव्ह करू शकतो. आणि ब्राउझर पण आपल्याला भेटतं, म्हणजे काय की आपल्याला काय सर्च करायचं आहे ते इझी आपण इथूनच सर्च करू शकतो. इझी ब्राउझर वगैरे पण आपल्याला भेटतं, URL गुगल वगैरे आपण प्रॉपर जे काय पाहिजे आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला भेटतं ऑल ॲप्स. ऑल ॲप्समध्ये आपण पाहू शकता की ब्राउझर आहे, क्लाउड ड्राईव्ह आहे, मॅक्सअप अकाउंट्स आहे, मॅक्सअप क्लास पण आहे याचा, मॅक्सअप कनेक्टिव्हिटी आहे, मॅक्सअप पिवट आहे, नोट आहे, त्याने याचमध्ये सेटिंग वगैरे पण व्हिज्युअलायझेशन आहे. म्हणजे आपण ते करू शकता इझी वेमध्ये. जे काय आपल्याला ॲप्लिकेशन वगैरे पाहिजे ते आपण प्रॉपरली इन्स्टॉल करू शकता यासमध्ये. आणि सेटिंग पण दिली आहे, आपण सेटिंगमध्ये पण आपण स्वतः पाहू शकता. आता हे जे सिरीज आहे यामध्ये आपण पाहूया की सेटिंग काय आहे यासमध्ये. जसं की आपण डिस्प्लेमध्ये गेले, वॉलपेपर वगैरे आपण जसा पाहिजे आपण चेक करू शकतो. त्यानंतर स्क्रीन शेअर्स वगैरे पण आहे, आपल्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करू शकतो त्याला. गेस्चर आहे, मल्टी विंडोज मोड पण आहे, ते आपण एक ते मल्टी विंडोज पण ओपन करू शकतो. त्यानंतर आपण इनपुट आउटपुट आलो, टच साऊंड आहे, इनपुट नेमिंग सेटिंग्स आहे, जे सेटिंग आपल्याला करायचं ते आपण इथूनच करू शकतो. ॲप्लिकेशन वगैरे सगळं पाहू शकता आपण की जे ॲप्लिकेशन आपण इथे इन्स्टॉल केलं आहे आणि कोणतं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ते पण आपण इथे इन्स्टॉल करू शकता आपल्या हिशोबाने. सिस्टममध्ये आपण पाहू शकता डेट, टाईम, लँग्वेज कोणती आपल्याला रिक्वायरमेंट आहे, रिझन, स्टोरेज. आता इथे आपण महत्त्वाचं आहे की हे जे सिरीज होती ते सर्वात मोठा हे होता क्वेश्चन मार्क, की म्हणजे यासमध्ये आता नवीन काय आहे की मॅक्सअप आतापर्यंत आपल्याला 864 देत होता, आणि इथे आपण पाहू शकतो की जे स्टोरेज स्पेस आहे काय आहे 128. म्हणजे यासमध्ये याने ॲडव्हान्समध्ये दिला आहे आपल्याला की 864 आपल्याला स्पेस भेटतं. म्हणजे 8 GB रॅम, 128 GB रोम आपल्याला आता मॅक्सअपमध्ये भेटणार आहे. हे एक मोठी गोष्ट आहे मॅक्सअप लोकांसाठी, ते लोक प्रॉपरली मॅक्सअपच यूज करतात आहे. की म्हणजे एक होता त्याचमध्ये एक विषय होता की म्हणजे आपण मॅक्सअप कधी देणार आहे 8/128 ते फायनली त्याने लॉन्च केला आहे. आणि एक थोडी क्वालिटी पण याची बिल्ड केली आहे त्याने. इथे आपण स्वतः पाहू शकतो की जे स्पेस दिला आहे ते 128 GB दिला आहे. म्हणजे 8/128 मॅक्सअपने फायनली हा ब्रँड्स लॉन्च केला, हा सिरीज लॉन्च केला आहे. आता यासमध्ये आपण सम अपडेट्स वगैरे जे काय पाहिजे, आई प्रोडक्शन्स वगैरे पण आहे, ते आपण आई प्रोडक्शन पण इझी पाहू शकता एक प्रॉपर वेमध्ये. जे काय आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण नॉर्मल ठेवू शकतो. त्यानं आपण ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये बघूया, जे काय आपले रिक्वायरमेंट आहे ते आपण प्रॉपरली पाहू शकता. आता इथे आपण अँड्रॉइड मोडमध्ये पाहूया की अँड्रॉइड व्हर्जन कोणता दिला आहे याने. आता इथे आपण पाहू शकता जे इन्फॉर्मेशन वगैरे मॉडेल नंबर्स वगैरे सगळे दिले आहे. अँड्रॉइड व्हर्जन आपल्याकडे काय आहे आसमध्ये 13 आहे. म्हणजे हा 8 GB रॅम, 128 GB रोम आणि अँड्रॉइड 13 आहे. दॅन व्हर्जन आपण पाहू शकता जे काय आहे ते इथे आपण प्रॉपरली जे काय आहे डिटेल आपण याची पाहू शकतो. म्हणजे हे क्लिअर झालं आहे की हा जे प्रोडक्ट आहे आपल्याकडे 8 GB रॅम, 128 GB रोममध्ये आहे आपल्याकडे. अजून हे आपण यासवर गेले होते, सेटिंग्समध्ये आपण ते सगळं पाहिलं की म्हणजे यासमध्ये आता काय आहे ते आता आपण पाहूया की मेनूजमध्ये आपण पाहतात जनरल सेटिंग्स आहे, डिस्प्ले सेटिंग्स आहे, दॅन ऑडिओ सेटिंग्स वगैरे जे काय आपण सेटिंग्स करू शकतो. आता जनरलमध्ये पण आहे आपल्याकडे DC मोड आहे, अँड्रॉइड आहे, HDMI केबल वगैरे आहे, ब्राईटनेस वगैरे आपण कमी जास्त करू शकतो, स्पीकर्स वगैरे साऊंड वगैरे पण कमी जास्त करू शकतं. तर बाय डिफॉल्ट अँड्रॉइड भेटतं आपल्याला. जर आपल्याला विंडोज करायचं तर आपल्याला OPS घ्यावं लागतं. त्यानंतर आपण स्विच करू शकतो PC मोडवर, हे आपल्याला नॉर्मली भेटतं. त्यानंतर मार्क दिला आहे. तर मार्कचा यूज काय आपल्याकडे, जसं की आपण नॉर्मली
पाहत आहात की आपण इथे रायटिंग करत आहोत. म्हणजे हे शक्य नाही की आपण डायरेक्टली इथे लिहू शकता, बट मार्क यूज करून आपण प्रॉपरली इथे राईट करू शकता. आणि रफ करायचं तर पण ते पण आपण नॉर्मली रफ करू शकता. म्हणजे हे आपले PDF PPT जे काय असेल त्यावर आपण डायरेक्टली राईट करू शकता मार्क यूज करून. त्यानंतर यामध्ये दिलं आहे टायमर वगैरे. जर काही आपण एक्झाम्पल्स क्विज वगैरे घेतात क्लासमध्ये, आपण प्रॅक्टिकली किंवा थेरेटिकली आपण एक्झाम वगैरे घेतात, त्या टाईमला आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज करतात आपण त्या टाईमला आपल्याला रिक्वायरमेंट असतं. इथे क्रॉप दिला आहे. क्रॉपमध्ये जर आपल्याला काय क्रॉप करायचं आहे, PDF इमेजेस PPT जे काय असेल ते आपण नॉर्मली इथूनच क्रॉप करू शकतो. अँड फायनली आपण पाहूया मोरवर आपल्याला काय काय अजून भेटतं. आता इथे आहे जे फ्रीज, स्टॉपवॉच, स्पॉटलाईट, स्क्रीन लाईट, एअर क्लास, कॅन स्प्लिट स्क्रीन पण दिला आहे यामध्ये. बघा, आपण स्प्लिट स्क्रीन करू शकता इझी. आपल्याला जर पाहिजे आपल्याला आपण बघा, म्हणजे आपण स्प्लिट करून दिला आहे की आपण प्रॉपरली स्प्लिट करून डिवाइड करू शकतो पेजला. म्हणजे जे आपली स्क्रीन आहे त्याला डिवाइड करू शकता. आणखी पण यामध्ये दिलं आहे कॅल्क्युलेटर पण दिलं आहे. आता जे आपण स्टॉपवॉच आहे पाहू शकता, आता जे काय आपण एक्झाम वगैरे करत आहे त्या टाईमला आपण यूज करू शकतो. स्पॉटलाईट आहे, पाहू शकता तुम्ही की जर कोणताही पर्टिक्युलर वर्ड किंवा जे काय असेल त्याला हायलाईट करायचं ते आपण पॉईंट आऊट करू शकतो इझी. त्यानंतर रेकॉर्डर आहे, ते आपल्याला पाहिजे की आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं आहे ते आपण स्क्रीन रेकॉर्डिंग पण इझी यामध्ये करू शकता. अँड PC पण आहे, PIP पण आहे, स्प्लिट स्क्रीन गायडेड आहे यामध्ये. ते आपण हे नॉर्मल आपले मेन्यू आहेत. आता जे महत्त्वाचं आहे यामध्ये आपल्याला काय भेटतं, म्हणजे टीचिंग वेसाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे यामध्ये आपल्याला भेटतं नोट. आता आपण पाहूया नोटमध्ये आणि काय डिफरन्स दिला आहे. नॉर्मली तसंच याचं पहिला मॉडेलमध्ये आपले नोट पाहत होते तेच आहे, बट ॲडव्हान्स काय दिला ते पण आपण पाहूया यामध्ये. आता आपल्याकडे जे आहे ते नॉर्मली थीम्स वगैरे जे चेंज वगैरे करायचं आहे ते आपण पाहू शकतो. टॅम्पलेट वगैरे जसं आपल्याला टॅम्पलेट वगैरे पाहिजे ते आपण नॉर्मली टॅम्पलेट पाहू शकतो. देन बॅकग्राऊंड वगैरे जसा पाहिजे आपल्याला ते आपण ठेवू शकतो. इथे जेवढे कलर्स आहे त्या कलरचा आपण एक आपली ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट जे आहे डिजिटल बोर्ड आपण बॅकग्राऊंड ठेवू शकता किंवा अरेंज करू शकता आपण. इथे आपले पाहतात इमेजेस वगैरे जे काय आहे ते इथे आपले जे स्वतःचे इन्स्टिट्यूटचे किंवा आपले स्वतःचं काय बॅनर्स वगैरे असेल, इमेजेस वगैरे असेल ते आपण इथे स्वतः पण आपण लावू शकतो. जसं मी एक नॉर्मली ग्रीन बोर्ड घेत आहे. अँड इथे आपण स्वतः पाहत आहे की रायटिंग आहे. हे जे टूल्स दिले आहेत सगळे यामध्ये, जसं की आपण E2 मध्ये होता किंवा ओल्ड सिरीजमध्ये होता, यामध्ये पण आपले सगळे जे टूल्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित भेटतं. आता इथे आपल्या रायटिंगसाठी आपण पाहू शकता की म्हणजे आपण पेन दिला आहे आणि मार्क दिला आहे. आणि म्हणजे आपण फिंगरवरून पण आपण लिहू शकतो इझी. जे काय आपण तिघासाठी आपण यूज करून आपण लिहू शकतो. इथे जे कलर पाहिजे आपण ते सिलेक्ट करू शकतो किंवा पेन वगैरे आपण पाहू शकतो. स्मार्ट रायटिंग पण पाहिजे ते आपल्याला त्या लँग्वेजमध्ये आपल्याला हँड रायटिंग पाहिजे त्या लँग्वेज आपण डाउनलोड करू शकतो इझी. नॉर्मली इथे जेवढी लँग्वेज आहे, इंग्लिश पाहिजे इंग्लिशमध्ये डाउनलोड करा, हिंदीमध्ये पाहिजे हिंदी डाउनलोड करा, मराठी पाहिजे मराठीमध्ये डाउनलोड करा. जे लँग्वेजमध्ये आपल्याला पाहिजे हँड रायटिंग रिकॉग्निशन त्या लँग्वेजमध्ये आपण एक प्रॉपरली डाउनलोड करून ते आपण यूज करू शकता इथेच. म्हणजे आपल्याला रायटिंगसाठी पण कुठे हे करायची गरज नाही, आपण इथूनच डाउनलोड केला आणि जेव्हा रायटिंग करतात आहे आपण त्या टाईम आपण इझिली करू शकतो. त्यानंतर आहे इथे एक ड्रॉ टूल्स भेटतं आपल्याला. बघा जे काय आपण ड्रॉ करणार त्याचे एक आपल्याला प्रॉपरली भेटतं. त्यानंतर आपल्याला ॲड वगैरे करायचं तर आपण पेज ॲड करू शकता
किंवा इथे आपण इरेज आहे, जर आपण काय रायटिंग वगैरे केलं आहे तर आपण नॉर्मली राईट पण करू शकतं, किंवा इरेज करायचं तर आपण इरेज पण करू शकतं, क्लीन करायचं तर क्लीन पण करू शकतं. हां, इथे पाहू शकता आपण, हा जे सर्च बार आहे ते इथंच दिला आहे आपल्याला, पाहू शकता आपण. म्हणजे ऑनलाईन व्हिडिओज जे काय डाउनलोड करायचं आहे ते आपण इथनंच डायरेक्टली करू शकता. म्हणजे ते पहिला ओवरमध्ये ऑप्शन्स होता किंवा दुसऱ्या ठिकाणी होता, बट याथे आपण डायरेक्टली सर्च करू शकता. की रुलर्स वगैरे आहे ते आपल्याला टूल्स वगैरे भेटतं, ते आपण टूल्स यूज करू शकता इझी. पाहू शकता आपण, जशाप्रमाणे आपल्याला पाहिजे आपण ते यूज करू शकता. त्यानंतर शेप्स वगैरे आहे यामध्ये, 2D 3D जे शेप्स पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपण याला शेप्स वगैरे घेऊ शकतो. बघा, आणि याचमध्ये आपल्याला पार्टिशन 2, 3, 4 जे काय जेवढे पार्टिशन पाहिजे डिस्टिंगसाठी किंवा आपण डिफरन्शिएट करतात कोणताही टॉपिकला, त्या टाईम आपण डिवाइड करू शकता.